मला समजत नाही संडेला असं का होतं? कारण की आपण इतर दिवशी ना 8 वाजतापर्यंत आपल्याला जाग पण येत नाही आणि संडेला मी 6:30 वाजल्यापासून जागी होती. सो आज संडे असल्यामुळे घरातली साफसफाई करायची होती. मम्मीने झाडू हातामध्ये धरलाच होता आणि मला पण हातामध्ये कपडा थमावला आणि बोलली, की "जा, तुझे ते फोटो फ्रेम आहेत ना, ते साफ करून घे बिकॉज ते खूप घाण झालेले." पण त्याच्या आधी ना मम्मीचा हात काही पोचत नव्हता कानाकोपऱ्यात झाडू मारायला. सो शेवटी माझी मदत लागलीच आणि मी काय थोडीशी मदत केली. माझा हात पोचत नव्हता म्हणून बेडवरती चढली आणि बाजूचा जो कानाकोपरा होता ती धूळ वगैरे जी जाली बसलेली ती काढून वगैरे माझ्या फोटो फ्रेमकडे मी सर्व साफ वगैरे करून घेतलं. कारण की तिकडे पण खूप जास्त धूळ झाली होती. आणि आज संडे असल्यामुळे ना माझ्या बहिणी आज घरी येणार होत्या गप्पा मारायला. मग ह्या दोघी आल्या पण होत्या. ह्या दोघांच्या थोड्याशा गप्पा वगैरे मारल्या आणि बोलले, की "आलेच आहेत तर काहीतरी नाश्ता बनवलाच पाहिजे म्हणून मार्केटमध्ये जायला पाहिजेच." मार्केटमध्ये गेल्यानंतर दूध पिशवी आणि इतर काही गोष्टी लागणार होत्या किचनमध्ये. सो ते सर्व घेऊन आली आणि किचनमध्ये गेल्यानंतर पहिलं तर मी ना चाय बनवायला ठेवला. चाय बनवता-बनवता बोलले, की काहीतरी अजून स्पेशल बनवलं पाहिजे आणि मी ना मस्काबन आणला होता ब्रेड. सो आपण काहीतरी त्याचं ना वेगळं ट्राय करूया. मग एका बाजूला चाय तर माझी झालीच होती. मग एका बाजूला ठेवलं पॅन आणि त्यामध्ये टाकलं अमूल बटर. बट हे अमूलला करपायला लागलं होतं बटर. सो मी करपायच्या आधीच ना पाव वगैरे ठेवले आणि शेकवून वगैरे काढून ठेवले बाजूला आणि त्याचा लगेच पटापट नाश्ता करून घ्यायचं बोललो. कारण की थंड झाल्यानंतर काही खास लागणार नाही ते. आणि माझी एक फ्रेंड होती जिने ना एक रेमेडी सांगितली आहे डॅन्ड्रफसाठी. मग ती रेमेडी मला आज ट्राय करायची होती. मग त्यासाठी मी एक अंडं घेतलेलं आहे आणि व्हाईटवालाच घ्यायचं, येल्लो घ्यायचं नाही बिकॉज खूप वास मारतो येल्लो असल्यामुळे. आणि त्यानंतर मेयोनीज वगैरे ॲड करा. मेयोनीज ॲड केल्यानंतर जे कोरफड असतं ना, कोरफड घ्या बिकॉज ना ॲलोवेरा जेल पण चालेल, ॲलोवेरा जेल असेल तुमच्याकडे तर. मेयोनीज टाकल्यानंतर मी घेतला आहे कोरफड. कोरफड घेऊन रेमेडी तयार केली आणि वर्षाला बोलली, की "जरा माझ्या केसांना लाव." कारण की डॅन्ड्रफ खूप प्रमाणात झाला आहे माझा. रेमेडी लावल्यानंतर 2 तास त्याला ठेवायचं आहे. 2 तासानंतर आपल्याला चांगलं धुवायची आहेत केस. सो 2 तास ठेवणार होतीच. मग बोलले, की बरोबर आपण काहीतरी कामं करून टाकूया घरातली, जी की पेंडिंग आहेत. मम्मीने एवढी कामं तर ठेवली आहेत. मला पण किचनमधली जी भांडी वगैरे होती आणि शेगडी वगैरे पुसून काढली. त्यानंतर शेगडी पुसल्यानंतर खरंच यार, ही शेगडी एवढी स्वच्छ बघून ना आनंद खूप होतो मनाला. त्यानंतर बोलले, की आपल्याला आज बाहेर जायचं आहे. सो ह्याच्या आधीच आपण ना जेवण रेडी करून ठेवूया. पण तिथे प्रणाली आली होती गप्पा मारायला. मग तिच्याशी बोलता बोलता चाय वगैरे रेडी ठेवला आणि ना सार बनवला होता जवलायचा आणि त्यामध्ये मी आज कोकम टाकायची विसरली. कोकम वगैरे टाकली, सार ठेवला शिजवायला आणि हिच्याशी गप्पा मारता पिला चाय आणि निघाली ठाण्याला जायला. ठाण्याला गेल्यानंतर कपडे वगैरे विकत घेतले आणि मी निघाली घरी यायला. सो असा होता दिवस. बाय.